गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे टीचर फॅक्टरी या चॅनलवर. तर आजचा एक मुद्दा घेऊन आली आहे की TET परीक्षेसाठी गणिताचं नियोजन का केलं पाहिजे. मी तुम्हाला याचं उत्तर समोर देणार आहे, पण गणिताचं नियोजन करणे फार गरजेचं आहे ह्याच्यावर सुद्धा आपण समोर बोलणारच आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये गणित विषय पाहायला मिळणार आहे. ओके, तर चला आपण बघू. तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेल की गणित सॉल्व करताना तुमच्याकडे बुक असू द्या, यापैकी कुठलंही एक बुक असलं तरी चालेल, कारण उत्तम बुक्सच आपल्याला उत्तम मार्क्स मिळवून देतील. ओके, पहिले तर मी सांगेल तुम्हाला सतीश वसे सरांचं एक खूप छान बुक आहे फास्ट ट्रॅक मॅथ्स म्हणून, किंवा नितीन महाले सरांचं देखील आहे कोकिळा प्रकाशनचं, किंवा राणेचं देखील आहे राणे सरांचं बुक जे आहे चैताली प्रकाशनचं बुक आहे. यापैकी एक असेल तर चांगलं, किंवा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बुक घेऊ शकता. ओके, काय होईल, मॅथ्ससाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही मार्क्स मिळवू शकता. तुम्हाला 30 क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहे आणि 30 मार्क्स देखील आहे त्याच्यासाठी. ओके, तर 30 मार्क्सचा जरी स्टडी असेल तरीही मॅथ्ससाठी प्रॅक्टिस आणि बुक तुमच्याकडे असू द्या, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित त्याचा स्टडी करू शकता. ओके, तर त्यासाठी तुमच्याकडे ह्यापैकी बुक असेल तर फार चांगलं, किंवा OO अकॅडमीचं तुम्ही जर क्लास जॉईन केलं तर क्लासमध्ये तुमचं होऊन जाते. आता फक्त गणित म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता पाहायला मिळणार आहे आणि अंकगणित पाहायला मिळणार आहे. दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण की आयोग कुठल्या पॅटर्ननी पेपर घेणार आहे अजूनही कोणाच्या काही लक्षात येत नाही आहे. ओके, जर काही विशेष माहिती पाहिजे असेल तर या नंबरवर कॉल करू शकता. तर तुम्ही जर क्लास जॉईन केला आहे तर बाहेर कुठे येण्याची गरज नाही, किंवा पुण्यामध्ये येण्याची गरज नाही. ॲपच्या माध्यमातून तुम्ही क्लास करू शकता. पहिले तर सुरुवातीला इथे फ्री क्लास आहेत, काही लेक्चर्स बघू शकता, किंवा मग नंतर तुम्ही जर जॉईन केला क्लास तर इथे तुम्हाला खालच्या कॉर्नरमध्ये लाईव्ह लेक्चर्स पाहायला मिळते. ओके, ही सुविधा दिली आहे, घरी बसून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. चला, तर मी मुद्दा घेऊन आली होती की गणिताचं नियोजन का करायचं आहे, त्यावरच आता आपण नजर टाकणार आहे. आता गणिताचे जर 30 क्वेश्चन्स दिले आहे, 30 मार्क्ससाठी आहे आणि पेपर 1 आहे. ओके, जर तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल 1ली ते 8वीसाठी तर TET तर अनिवार्य आहे. ही क्वालिफाय जरी असली तरी तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, आता कदाचित कोणी कॅन्डिडेट विचार करेल की जर मी पेपरमध्ये गेलो की तिथे गणिताचे प्रश्न पाहिल, मला सोपे वाटले तर मी सॉल्व करेल, नाही तर मी सोडून देईल आणि बाकीच्या यामध्ये मार्क्स कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. पण असं टाळाटाळ करू नका, कारण गणिताला भरपूर वेळ लागतो. तिथे जाऊन तुम्ही विचार करत बसणार, फॉर्म्युले आठवत बसणार, वेळ जाणार, कारण आपल्याकडे बाकी पण विषय आहेत त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर याचा सराव केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. तुम्ही घरी बसून सराव करा किंवा क्लास जॉईन करा, कारण की काय होते, तुमचा अभ्यास झाला असेल तर रिव्हिजन होऊन जाईल, किंवा नव्याने सुरुवात करत असाल तर तुम्ही नवीन गोष्टी शिकत जाणार. कारण तुम्ही बघा, तुम्हाला ही जी TET आहे 2024 एनी हाऊ पास करायची आहे. का पास करायची आता मी पहिले सांगते. D.Ed वाले किंवा B.Ed वाले जे लास्ट इयरमध्ये आहे, त्यांच्या B.Ed ची लास्ट इयर असेल किंवा D.Ed ची लास्ट इयर असेल, ते सुद्धा TETचा फॉर्म भरू शकता. किंवा B.Ed आणि D.Ed खूप सारे कॅन्डिडेट पास आहेत, ते सुद्धा हा फॉर्म भरणारच आहे. कॉम्पिटिशन आहे. आणि बघा 2021 पासून TET झालीच नाही, तर किती गॅप होत चालला आहे. तर पुढची TET कधी येईल, काय येईल आपल्याला नाही सांगता येणार आहे. तर यालाच टार्गेट ठेवा. एनी हाऊ एनी कंडिशन 2024 ची TET क्वालिफाय करा, कारण ही क्वालिफाय टेस्ट आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त जर कॅन्डिडेट ओपनचा असेल तर 90 गुण लागणार आहे, जर कास्टचे व्यक्ती असतील तर त्यांना 83 लागणार आहे. क्वालिफाय टेस्ट आहे, मार्क्सही सहज मिळतात. पण गणिताकडे कोणी दुर्लक्ष करू नका, कारण भरपूर असे सोपे क्वेश्चन्स देखील त्यामध्ये विचारला जातात आणि आपलं थोडं जर माहीत नसेल तर थोड्या यांनी चुकू पण शकतात. तर अभ्यास करा याचा गणिताचा, जेणेकरून तुम्ही हे चांगल्या पद्धतीने सॉल्व करणार. ओके, पेपर 1 साठी आपण गणित विषय पाहिला 30 मार्क्ससाठी. आता पेपर 2 साठी गणित पाहायला मिळते का, तर हो, गणित पाहायला मिळणार आहे तुम्हाला. यामध्ये बुद्धिमत्ता आणि अंकगणित विचारले जातेच आहे गणितमध्ये. तर तुम्हाला यामध्ये जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असणार किंवा कॅन्डिडेट गणितचे असणार तर यांच्यासाठी 60 गुणांसाठी विचारले जाते. तर 60 गुणांमध्ये जर पाहिलं तर गणित तुम्हाला भेटणार आहे 30 गुणांसाठी आणि विज्ञान भेटणार आहे 30 गुणांसाठी. ओके, तर इथे सुद्धा तुमचा 30चा फायदा आहे. ओके,
30चा फायदा आहे कारण की तुम्हाला गणित इथे 30 मार्क्ससाठी विचारलं जाते, त्यामध्ये बुद्धिमत्ता असो अंकगणित असो हे तुम्हाला विचारलं जाते। तर तिथे गेल्यानंतर मी पाहीन सोपे क्वेश्चन असले तर सॉल्व्ह करेन, अशी टाळाटाळ करू नका कारण तिकडे जाऊन गेलं तर वेळ जाणार आहे, कारण वेळेची मॅनेजमेंट आपल्याला आधीच करावी लागत असते। ओके, बाकी पण विषयाकडे लक्ष आहे। तसं तुम्हाला मग इथे सुद्धा 150 पैकी जे कॅन्डिडेट असतील ओपनचे त्यांना 90च लागणार आहे किंवा कास्टचे जे असतील त्यांना 83 लागणारच आहेत। ओके, क्वालिफाय जरी टेस्ट असली तरी पास होत नाही, दुर्लक्ष करू नका, लगेच पास ही एनी हाव 2024 मध्येच पास करा, जेणेकरून पुढची TET कधी होईल आपल्याला वाट पाहण्याची गरज नाही। ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। काही माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून किंवा मेसेज करून विचारू देखील शकता। थँक्यू सो मच।